आता आपण पाहूया एक्सोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन. एक्सोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन. एक्सोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन. एक्सोथर्मिक अँड एंडोथर्मिक एंडोथर्मिक अँड एक्सोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन. आता पहा, एक्सोथर्मिक म्हणजे माहित आहे तुम्हाला आणि एंडोथर्मिक म्हणजे सुद्धा माहित आहे. एक्सोथर्मिक म्हणजे काय होते, हीट इज इव्हॉल्व्ड आणि एंडोथर्मिक म्हणजे काय असते, हीट इज ऍब्सॉर्ब्ड. एंडोथर्मिक अँड एक्सोथर्मिक रिएक्शन. आता पहा, आपण आताच फॉर्म्युला पाहिला, एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. व्हॉट इज डेल्टा RH. आताच पहिला आपण सांगा, व्हॉट इज एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. इट इज द summation of H products minus summation of H reactant. Summation of H product minus summation of H reactant is called as delta RH. It is called as what? Delta RH. R म्हणजे काय, रिएक्शन. आता पहा, जर प्रोडक्टची एंथॅल्पी H enthalpies or summation of H product is greater than आहे कोणापेक्षा. फर्स्ट पॉइंट पाहू आपण, summation of H product will be greater than कोणापेक्षा असेल हे. आता summation of H reactant. जर summation of H product मोठा असेल, summation of H reactant, then the reaction will be काय होईल, याचा डेल्टा H कसा येतो, मग डेल्टा RH म्हणजे डेल्टा रिएक्शनचा RH इज इक्वल टू कसा येतो, इट इज पॉझिटिव्ह. इट इज पॉझिटिव्ह, देअरफॉर हे काय होईल, जर डेल्टा H पॉझिटिव्ह आला तर काय असते माहिती आहे तुम्हाला, डेल्टा H ची किंमत पॉझिटिव्ह आली तर इट इज एंडोथर्मिक. इट इज एंडोथर्मिक. ही रिएक्शन कोणती होईल, एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक कसा आहे, याचा पॉझिटिव्ह आहे. एक एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल N2 plus O2 it gives 2NO. N2 plus O2 it gives 2NO. For this reaction delta RH its value आहे delta RH is equal to plus 66.4 kJ per mole. kJ per mole. आता या रिएक्शनचा डेल्टा RH कसा आला पहा, पॉझिटिव्ह. If delta RH is positive then the reaction is what, endothermic reaction. It is endothermic reaction. So exothermic and endothermic reactions म्हणजे काय, ज्यामध्ये डेल्टा H ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली, डेल्टा H ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर तो काय असेल, एंडोथर्मिक. अशाच प्रकारे सेकंड केस, if summation of कोणाचा परत प्रोडक्ट सेम, summation of H product is less than summation of H of what, reactant. summation of H of reactant हा कमी आहे. जर प्रोडक्टचा कमी असेल तर therefore काय होईल, आता same as it is, therefore delta R of H, डेल्टा रिएक्शनचा H is equal to कसा येईल, निगेटिव्ह. हा जर निगेटिव्ह आला तर ही रिएक्शन कशी होईल, इट इज therefore it is exothermic reaction. Therefore it is exothermic what, reaction. If it is exothermic reaction, we will see the example of exothermic reaction in which what happens, the value of delta H, here the value of delta H is positive. The other example in which the value of delta H is negative. This is N2 plus what, O2. It forms 2NO. Similarly, we will see one more example in that carbon plus, if we added carbon, okay, this is positive value. If we add carbon plus 2H2, carbon plus 2H2, it forms what, it forms methane, CH4. C and H किती आहेत पहा, 4. So it forms C2H2 means 4. याचा डेल्टा H किंमत येईल, डेल्टा H R is equal to, आता ही व्हॅल्यू आहे -74.8 kJ per mole.
-4.8 ही व्हॅल्यू मायनस आली, निगेटिव्ह आली. जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर ही रिएक्शन कशी असेल? एक्झोथर्मिक रिएक्शन. जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर रिएक्शन कशी असते? एंडोथर्मिक रिएक्शन. टू टाइप्स ऑफ रिएक्शन, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये काय असतो? डेल्टा H कसा असतो? निगेटिव्ह असतो. द डेल्टा H इज निगेटिव्ह आर कॉल्ड एज एक्झोथर्मिक रिएक्शन. फॉर एंडोथर्मिक रिएक्शन द डेल्टा H इज कसा असतो? एक्झोथर्मिक रिएक्शन डेल्टा H इज निगेटिव्ह. फॉर एंडोथर्मिक रिएक्शन डेल्टा H इज पॉझिटिव्ह. Delta H is positive endothermic. Delta H is negative exothermic reaction. So this is the enthalpy change of exothermic and endothermic reactions. Right. Now we will see thermodynamic standard state. Thermodynamic standard state. स्टँडर्ड हा शब्द आहे पहा. तर स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय असते? की अशी स्टेट की ज्यामध्ये मोस्ट स्टेबल स्टेट, दॅट इज द स्टँडर्ड स्टेट इज मोस्ट स्टेबल स्टेट in which the pressure is 1 bar, in which the pressure is equal to 1 bar and the temperature is equal to 298 Kelvin. 298 Kelvin is equal to means what? 25 degrees Celsius. 298 Kelvin temperature and the concentration is 1 molar concentration. 1 molar concentration. अशा स्टेटला कोणताही पदार्थ आहे, अशा स्टेटला कोणताही पदार्थ असतो. कोणत्या स्टेटला? मोस्ट स्टेबल स्टेट असते त्याची स्टँडर्ड स्टेट म्हणजे. द स्टँडर्ड स्टेट इज द मोस्ट स्टेबल स्टेट इन विच द प्रेशर इज इक्वल टू 1 bar. Pressure is equal to what? 1 bar. Temperature is equal to 298 Kelvin. Temperature किती असेल? 298 Kelvin. 1 molar concentration प्रमाण किती असला पाहिजे? 1 molar concentration. तर या स्टेटला काय म्हणूया? इट इज कॉल्ड एज स्टँडर्ड स्टेट. स्टँडर्ड स्टेट कोणत्या? फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड स्टेट हायड्रोजन H2 गॅस असतो. हायड्रोजन गॅस असतो किंवा 1 बार प्रेशरला आणि किंवा टेम्परेचर 298 ला आणि किंवा 1 मोलार कॉन्सन्ट्रेशनला हायड्रोजन काय असतो? गॅस असतो. मर्क्युरी याच कंडिशनला, याच स्टेटला मर्क्युरी सुद्धा कसा असतो? गॅस असतो. हे तुम्हाला माहित आहे. आता अशाच प्रकारे सोडियम जो आहे तो कसा असतो? सॉलिड असतो. अशाच प्रकारे आणखीन एक्झाम्पल्स आहेत. इथाइल अल्कोहोल C2H5OH हा कसा असतो? लिक्विड असतो. C2H5OH. These are the standard state. Gas, solid and liquid. These are the standard state of substance. So it is called as thermodynamic standard state. What is thermodynamic standard state? Most stable. It is the most stable. या स्टेबल स्टेट मध्ये असतो तो. लिक्विड म्हणजे लिक्विडच असतो. मोस्ट स्टेबल, therefore it is called as. याच्यावर प्रेशर किती असतो? द प्रेशर इज याच्यावर 1 बार प्रेशर. टेम्परेचर हाऊ मच इट इज? 298 Kelvin टेम्परेचर and concentration is 1 molar concentration. It is called as standard state. कार्बन पण काय असतो? ग्राफाइट. यू नो दॅट कार्बन, ग्राफाइट, डायमंड. तर कार्बन हा सुद्धा कसा असतो? सॉलिड असतो. इट इज कार्बन इज द. These are the standard state of substance. What is the standard state? We have seen now. Next point. Come. Okay. Now we will see standard enthalpy of chemical reaction. Standard enthalpy of chemical reaction. Standard enthalpy of कोणाची पाहू आता? Chemical reaction. आता पहा, standard enthalpy of chemical reaction means what? The enthalpy change of chemical reaction. It is defined as the enthalpy change of chemical reaction.
enthalpy change of chemical reaction in which, what is standard enthalpy of chemical reaction? Enthalpy change of chemical reaction in which the products and reactants, or the enthalpies of product and reactant, enthalpies of products and reactants are in standard state, reactant आणि प्रोडक्ट सुद्धा, रिएक्टंट आताच पाहिला आपण आणि प्रोडक्ट, हे आता जो फॉर्म्युला पाहिला होता आपण, तर त्या फॉर्म्युलानुसार त्याच्यात स्टँडर्ड स्टेट नव्हती, फक्त स्टँडर्ड हा शब्द आहे, स्टँडर्ड स्टेट मध्ये असले पाहिजे केमिकल रिएक्शन, एंथॅल्पी चेंज ऑफ कोणाची, केमिकल रिएक्शन, तेच असेल आता कसा, डेल्टा आर आणि एच सेम असेल, फक्त याच्या डोक्यावर काय असेल, नॉट असेल. हा नॉट म्हणजे काय, एंथॅल्पी चेंज ऑफ केमिकल रिएक्शन अँड प्रोडक्ट अँड रिएक्टंट, याच्यातले प्रोडक्ट आणि रिएक्टंट ची स्टेट कशी असायला पाहिजे, द प्रोडक्ट अँड रिएक्टंट शुड बी इन अ स्टँडर्ड स्टेट, द प्रोडक्ट अँड रिएक्टंट्स आर in standard state. It is called as standard enthalpy of chemical reaction.